झी 24 तास एक पाऊल पुढे। हा तुम्हाला असा आकार मिळतो। आता ह्या आकारावर आपल्याला हे दोन डोळे आहेत ते चिकटवायचे आहेत, हे बघा। आणि ह्या डोळ्यांच्या मागे सुद्धा एक छोटीशी तुम्ही डबल टेप चिकटवा। ही डबल टेप तुम्ही अशी काढायची आहे आणि हा जो आपण आकार बनवलेला आहे तिकडे तुम्हाला हा डोळा चिकटवायचा आहे। अर्थात तुम्ही डोळा वरती चिकटवू शकता, खाली चिकटवू शकता, तुम्हाला कशा प्रकारचा कॅरेक्टर पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही हे डोळे इथे ह्याच्यावर चिकटवू शकता। तर मी इथे हा पहिला डोळा चिकटवला असा आणि त्याच्यानंतर मी हा दुसरा डोळा पण असा चिकटवतोय। आणि अर्थात दुसरा डोळा तुम्हाला चिकटवायच्या आधी तुम्ही नीट त्याची पोझिशन बघा त्याचा, कारण डोळे वर खाली होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचं कॅरेक्टर बिघडू शकतं। तर तुम्ही फक्त काळजी घेतली पाहिजे की बरोबर एका लाईन मध्ये हे डोळे लागले पाहिजेत, म्हणून त्याप्रमाणे तो डोळा बरोबर चिकटवा। आधी नुसता रफ पेस्ट करा आणि तुमच्या घरी आरसा असेल तर आरशात बघा, म्हणजे ते डोळे नीट आहेत की नाही ते तुम्हाला कळतील। आणि हा एकदा तुम्हाला पोझिशन कळली की तुम्ही मग हे प्रेस करून हे इथे स्टिक करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही ह्याला अजून काही करू शकता। तुम्ही इथे स्केच पेननी त्याला थोडाशा आयब्रोज काढू शकता, भुया काढू शकता। आणि इथे ह्याला छोटंसं आपण नाक सुद्धा काढू शकतो। हे झालं की तुम्हाला हे बाजूला ठेवायचं आहे आणि हा मोजा तुम्हाला एक घ्यायचा आहे आणि ही मोजाची जी मागची बाजू आहे ती तुम्हाला मागे ठेवायची आणि हा तुमचा हात आहे, हा हात, तो हा असा हात याच्यात घालायचा आहे। हे झालं आणि हे जे आपलं अंगठा आहे तो पुढे करून याला आतमध्ये रबर बँड लावायचा आहे। आणि त्याचबरोबर आपण हे जे काही डिझाईन केलेलं आहे ते याच्यावर पेस्ट करायचं आणि हे पेस्ट करताना तुम्ही काळजी घ्या की नीट पेस्ट झालंय की नाही ते तुम्ही चेक करू शकता। तर अशा प्रकारे हे एक सोपं असं तुम्ही घरगुती वस्तूंपासून पपेट बनवू शकता। अरे वा वा वा, मला खूप आनंद झालाय। हो, आनंद झालाय ना? खूप आनंद झालाय। पण काय? पण आपल्याला हे कसं बोलता येईल लोकांशी हे तू सांगणार का? मी सांगणार। तर मित्रांनो, आता आपण हे पपेट तर बनवलेलं आहे, पण ह्याच्या हालचाली कशा होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे। आपण ही अशी मुवमेंट करू शकतो पपेटची। तर ही जी मुवमेंट आहे ती तुम्हाला त्याचा सराव करायला लागतो, म्हणजे जेव्हा आपण आवाज ह्याचा काढत असतो तेव्हा हॅलो, हाय, हॅलो, तर ही ग्लव पपेटची मुवमेंट झाली। हात जो सॉक्स पपेट आपण बनवलेला आहे त्याची मुवमेंट झाली। आता मी ग्लव पपेट कशा प्रकारे ऑपरेट होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बकरीताई हे बघा, इकडे छान मुलं आली आहेत, त्यांच्याकडे बघणार का? काय झालं? टाळ्या वाजवणार का आमच्याकडे? काय झालं? मला काय झालं? बरं बरं बरं, तर बकरीताई काय झालं? ओ, तुला भूक लागली आहे का? बरं बरं बरं,
तर हे जे मगाशी आपण ग्लव पपेट बघितलं ते ह्या 3 बोटांनी ऑपरेट होतं. हे जे आपलं पहिलं बोट आहे हे याच्या डोक्यात जातं. हा जो अंगठा आहे तो याच्या उजव्या बोटात जातो आणि डाव्या बोटात आपला हा मधलं बोट जातं. हे असं घालून ह्याची मुवमेंट होते. तर बकरीताई इकडे बघणार का? तर अतिशय सोपं असं हे ग्लव पपेट आहे. हे 3 बोटांनी ह्याची मुवमेंट होते. तू कोण आहेस? मी सुद्धा एक भावली आहे. ओ तू सुद्धा एक भावली आहे. पण तुझं नाव काय? माझं नाव मिस्टर हँड. मिस्टर हँड, गिव्ह मी बिग हँड. जोरदार टाळ्या. तर मिस्टर हँड आय तू मला सांग भावली म्हणजे काय? भावली म्हणजे कुठल्याही निर्जीव वस्तूला किंवा व्यक्तीला मानवी प्रयत्नांनी दिलेली हालचाल म्हणजे पपेट. जोरदार टाळ्या. हो. झी 24 तास एक पाऊल पुढे.